नमस्कार, मी पूजा सोनावणे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना हेळसांड, नगरसेवक किशोर पानसरे यांचा आरोप। पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी। जखमी घोड्यांचाही माथेरानमध्ये होतोय मालवाहतुकीसाठी वापर। निर्बंध मोडणाऱ्या 90 रहिवाशांवर कामोठे पोलिसांची दंडात्मक कारवाई। बहुउद्देशीय आदिवासी संकुल सुधागड तालुक्यातच उभारला जाईल, खासदार सुनील तटकरे यांची ग्वाही। लोटस फर्निचर दुकानाला भीषण आग, मोठी वित्तहानी। सुनील तटकरे यांनी घेतला पेण तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा। टाटा स्टील कंपनीच्या CSR फंडातून सावरोली ग्रामपंचायतीला घंटागाडीची भेट। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वर्धा सामान्य रुग्णालयाला भेट। कोविड सेंटरच्या इमारतीवरून उडी मारून कोरोना रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न। अहमदपूर तालुक्यातील विहिरीत पडलेल्या सापांना सर्पमित्रांनी दिले जीवदान। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। खोपोली नगरपालिकेच्या अमरधाम स्मशानभूमीत पुरेसे कर्मचारी नसल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवक किशोर पानसरे यांनी समोर आणला असून कागदावर कर्मचारी न ठेवता प्रत्यक्ष स्मशानभूमीत पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी करत पानसरे यांनी पालिका प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे। खोपोली शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे। कोरोनामुळे किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी खोपोली नगरपालिकेच्या अमरधाम स्मशानभूमीत मृतदेह नेला जातो। मात्र या ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने मृतांचे नातेवाईक किंवा सामाजिक क्षेत्रातील लोकांना पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार पार पाडावे लागत असल्याचे किशोर पानसरे यांनी म्हटले आहे। कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांवरही अशाच प्रकारे अंत्यसंस्कार करणे धोकादायक असतानाही नाईलाजाने सारे काही करावे लागत असल्याचे पानसरे यांनी सांगितले। खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी शिट्टे साहेब आणि नगराध्यक्षा ओसरवन मॅडम हे नियोजन करतायत, पण त्या नियोजनाचं नियोजनाप्रमाणे कार्य इथं स्मशानभूमीत होत नाही आहे। ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक शिफ्टला 4-4 माणसं नगरपालिकेची जे मृतदेह येतो त्यांना ते अग्नी देईपर्यंत ते काम करतील, पण काल कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष इथं भेट घेतली तर 2 कर्मचाऱ्याशिवाय कर्मचारी प्रत्येक शिफ्टला 2 कर्मचारी आहेत, तर त्यामुळे ती बॉडी जेवढी हेवी असते ती उचलता येताना त्यांना इथं प्रॉब्लेम येतो आणि ती ठेवताना मग काही पडलं बिडलं तर नातेवाईक पण त्यांना ओरडतात। तर जे तुम्ही ठरवलं आहे त्याप्रमाणे नगर परिषदेने तशी माणसाची नियोजन केली पाहिजे। इथे जो मुलगा जो दिला आहे कॉन्ट्रॅक्टचा पोरगा जो आहे विनोद म्हणून, तर तो एकटाच मुलगा 24 घंटे काम करतो आहे आणि आत्ता जसं कोविडचं सगळं संक्रमण चालू झालं आहे त्यानंतर डेली कुठलं सकाळ संध्याकाळ रात्री बॉड्या येतात, तेवढा तो एकटा करतो। तर त्या पोरालाही कुणीतरी बाबा पॅरलर माणूस कोणतरी देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्यावरचा लोड कमी होऊन जाईल, की तो पण मनुष्य आहे। आपण सर्वांचा इथे विचार केला पाहिजे। सध्या कोरोनाचे संकट असल्याने रात्री अपरात्री मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात। अशावेळी पालिकेने नेमलेले कर्मचारी जागेवर नसल्याने 1-2 कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अंत्यसंस्कार करावे लागल्याच्या अनेक घटना समोर आल्याचे किशोर पानसरे यांनी सांगितले। अनेकदा आपणही लाकडं रचण्यापासून अन्य कामे केल्याचेही पानसरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे। विद्युत शवदाहिनीसाठी लागणारे सिलेंडर संपल्याने एक मृतदेह अर्धवट अवस्थेत राहिल्याचे सांगून पालिका प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी किशोर पानसरे यांनी केली आहे। नगर परिषदेचं प्रॉपर लक्ष इथं असणं गरजेचं आहे। काल एक बॉडी अर्धवट राहिली तर विनोदच्या सतर्कतेमुळे थोडाफार त्यांनी सिलेंडर हलवून ती बॉडीचं गॅस सिलेंडरची गाडी जी बॉडी ठेवली होती ती पूर्णपणे त्यांनी तिला अग्नी देण्यात आली, पण इथले जे सिलेंडर संपले ह्याच्यावर लक्ष कोणाचं असलं पाहिजे। इथे 40 सिलेंडर आहेत, तर 40 सिलेंडर संपल्यानंतर पण तिथं ते नियोजन झालं पाहिजे की सिलेंडर वेळेवर आले पाहिजेत। हे नगरपालिकेने ज्या अधिकाऱ्यांना किंवा ज्या प्रमुखाला ती जबाबदारी दिली त्यांनी ती पार पाडत नाही, मग असे जे पार पाडत नाही त्यांच्यावर तर नगरपालिकेने कारवाई करणं गरजेचं आहे। आज नगरपालिका बऱ्यापैकी सगळं आता नवीन हॉस्पिटल ओपनिंग करण्यासाठी नवीनदादा घाटवळ, नरेंद्र गायकवाड, बाबू पोटे साहेब, नंतर आपले संतोषजी जंगम आणि नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आमदार, खासदार हे सगळे प्रयत्न करत आहेत, पण हे करताना ज्या जीवन प्रवास आहे माणसाचा जन्म आणि मृत्यू यातला जो जीवन प्रवास आहे त्यातला एंड म्हणजे मृत्यू,
यामध्ये जे शेवटचे आपल्याला जे आपण जे कर्तव्य पार पडलं पाहिजे ते प्रामाणिकपणे पार पडलं पाहिजे आणि त्यांच्या नातेवाईकांना पण त्याच्या अशा वेदना होता कामा नये की जे करताना किंवा आमच्या जे शेवटची विधी आहे इथेही पण आमच्या माणसाची त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे किंवा त्याला ते मार लागला जातो असं न होता सगळ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. माथेरानमधील पर्यटन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. अशावेळी अनेक जण रोजीरोटीसाठी वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. मालवाहतूक व्यवसायामध्ये अनेक जण उतरले आहेत. मालवाहतुकीसाठी घोड्यांचा वापर केला जात असून घोड्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. 2 दिवसांपूर्वी नगरपालिका कार्यालयासमोर एक मालवाहतूक घोडा रस्त्यामध्ये तडफडताना काही तरुणांना दिसून आला होता. पाठीवरील मालासकट रस्त्यामध्ये तडफडत असताना घोडा मालक घोड्याला त्याच अवस्थेत टाकून निघून गेला. तरुणांनी घोड्यास पाणी पाजत अंगावरील मालापासून मुक्त केले. घोड्याला उभे केल्यानंतर हा घोडा जखमी असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारचे अनेक घोडे मालवाहतुकीसाठी जुंपले असून हे घोडे लंगडत मालवाहतूक करताना आढळून येत आहेत. मिलिंद कदम, संवाद मराठी लाईव्ह, माथेरान. राज्यात कडक निर्बंधाची घोषणा करून देखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तसेच क्रिकेट, व्हॉलीबॉल सारखे खेळ खेळणाऱ्यांवर नवी मुंबई पोलीस विभागाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 90 रहिवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अनेकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचा प्रकार देखील घडला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 1 मे पर्यंत कडक निर्बंधाची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना वगळून इतर व्यक्तींना घराबाहेर पडण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. असे असताना देखील अनेक रहिवाशी विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. निर्बंधाची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज आम्ही गार्डनमध्ये पूर्ण कामोठीच्या हद्दीमध्ये ज्या गार्डनमध्ये किंवा रस्त्यावरती जे लोक इव्हिनिंग वॉक करत होते त्या सर्व लोकांना आम्ही आणलेलं आहे आणि त्या लोकांना आणून आम्ही या ठिकाणी कारवाई करत आहोत. गेले 15 दिवस आम्ही रोज सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे, परंतु कामोठ्यातले लोक बिलकुलही ऐकत नाही आहेत. त्यामुळे आज आम्ही ठरवलं होतं की जेवढे मिळतील तेवढे सगळ्यांना उचलून आणायचं आणि पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना घेऊन आलेलो आहे. त्यांच्यावरती आता आम्ही कारवाई करणार आहे आणि त्यांना दंड भरायला लावणार. प्रत्येक ग्राउंडवरती क्रिकेट खेळणारी, व्हॉलीबॉल खेळणारी मुलं आहेत, त्या मुलांनासुद्धा आज आम्ही घेऊन आलेले आहे. कारण आम्ही गेले 15 दिवस झालं आम्ही सतत संध्याकाळी फिरतोय. त्यांना विनंती करतो की तुम्ही रस्त्यावरती येऊ नका, रस्त्यावरती खेळू नका, लॉकडाऊन चालू आहे. परंतु यांना गोडीची भाषा समजत नाही, त्यामुळे आता कायद्याचा बडगा यांना दाखवलाच पाहिजे. मनोज भिंगाडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. सुधागड तालुक्यातील बहुउद्देशीय आदिवासी संकुल आदिवासी कातकरी समाज बांधवांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीचे केंद्र बनेल असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पुढाकारातून तसेच सातत्यपूर्ण प्रयत्नातून जांभूळपाडा येथे हे बहुउद्देशीय संकुल उभारण्यासाठी शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अदिती तटकरे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात तशी घोषणा करण्यात आली. संकुलाची प्रस्तावित जागा खासगी वनक्षेत्रात येत असल्याचे समोर आले आहे. सदरचे संकुल सुधागडमध्येच उभारण्याचा विश्वास खासदार तटकरे यांनी व्यक्त केला. आणि जी सुरुवातीला आयडेंटिफाय केली गेली होती, आत्ताच मला माहिती मिळाली तर त्या जागेमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट त्या ठिकाणी लागला असल्यामुळे, खाजगी वन लागलं असल्यामुळे 2 पर्याय आहेत आपल्याकडे. एकतर ते डिनोटिफाय करायला भारत सरकारकडे पाठवणं, त्याला काही विलंब होऊ शकतो. दुसरी जागा सुधागड तालुक्यामध्ये आपल्याला कुठं उपलब्ध होऊ शकते शासकीय, ते सुद्धा आज आता प्रांताधिकारी तहसीलदार आम्ही या ठिकाणी सूचित केलं आहे. मला असं वाटतं आज पालकमंत्र्यांनी या वतीमध्ये एक ऑनलाईन बैठक घेतली होती. दुसऱ्या जागेचा शोधसुद्धा तत्परतेने त्या ठिकाणी घेतला जाईल. एक महत्त्वाकांक्षी आदिवासींच्या उन्नतीसाठी होणारा प्रकल्प रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यामध्येच करण्याच्या दृष्टीकोनातून खासदार म्हणून माझाही प्रयत्न राहील. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, या खात्याचे मंत्री के.सी. पाडवे आहेत. या सर्वांनीच या महत्त्वाच्या प्रकल्पाला त्या ठिकाणी मान्यता देण्याचं अर्थसंकल्पामध्ये घोषित करून मान्य केलेलं आहे.
यावेळी खासदार तटकरे यांनी प्रांताधिकारी डॉक्टर यशवंत माने आणि तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्याकडून जागेसंदर्भातील सविस्तर माहिती घेतली। भारत सरकारच्या माध्यमातून सदर जागेचा प्रश्न सोडवताना विलंब होईल, अशातच सुधागडातच पर्यायी जागा उपलब्ध झाल्यास हा प्रकल्प जलद गतीने उभारला जाईल। सदरचे संकुल उभारणेकामी प्रशासन स्तरावर आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे खासदार तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले। या प्रकल्पामुळे पाली सुधागडसह जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल। धमशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली, रायगड। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड येथील मलकापूर गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या लोटस फर्निचर दुकानाला गुरुवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचे फर्निचर जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून प्राथमिक चौकशी करत आहेत। मिलिंद लोहार, संवाद मराठी लाईव्ह, सातारा। पेण तालुक्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता पेण प्रांत कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत लसीकरण केंद्रांवर वाढती गर्दी होत असल्याने शहरात 4 केंद्र तसेच तालुक्यात 17 ठिकाणी वाढीव लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना खासदार तटकरे यांनी दिल्या। उपजिल्हा रुग्णालय पेण येथे औषध पुरवठा आणि मुबलक रेमडेसिवीर पुरवठा होण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत। सिव्हिल हॉस्पिटल पेण येथील व्हेंटिलेटर कार्यरत करण्यासाठी खासगी डॉक्टरांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले। पेण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना समिती ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत करण्याचे आदेश प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले। पेण तालुक्यातील जनतेला कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहण्याचे आदेश यावेळी करण्यात आले। पेण तालुक्यातल्या कोरोना विषयक सुविधांचा आणि व्यवस्थेचा आढावा या ठिकाणी घेतला। यामध्ये प्रामुख्याने व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा पुरवठा, त्याचबरोबर की रेमडेसिवीर आणि व्हॅक्सिनेशन या संदर्भामध्ये नियोजन कसं पूर्णपणाने करता येईल या संदर्भामध्ये आज या ठिकाणी चर्चा केली। थोडासा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पूर्वीसारख्या कोरोना समिती गावागावात ॲक्टिवेट करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांना दिल्या। गटविकास अधिकारी आणि त्यांच्या संबंध यंत्रणेने या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याच्या बाबतीमध्ये अधिक सतर्क राहून त्या ठिकाणी काम करावं अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलं। शहरामध्ये सुद्धा जे काही खाजगी डॉक्टर्स किंवा खाजगी हॉस्पिटल आपण आज अधिग्रहित केलेले आहेत किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून सुरू केलेले आहेत, त्यांना जर काय व्हेंटिलेटर्स लागणार असतील तर ती सरकारच्या रुग्णालयातील आज आपली न वापरात येणारी जी काही व्हेंटिलेटर्स असतील ती देण्याच्या वतीमध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी त्याची सूचना दिलेल्या आहेत। यावेळी प्रांत विठ्ठल इनामदार, तहसीलदार अरुणा जाधव, आरोग्य अधिकारी मनीषा म्हात्रे, मुख्याधिकारी अर्चना दिवे, डॉक्टर राजू ताम्हाणे, विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य डी.बी. पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे आदी उपस्थित होते। किरण बांधनकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण। सावरोली येथे असलेल्या टाटा स्टील कंपनीने आपल्या CSR फंडातून ग्रामपंचायतीला घंटागाडी भेट दिली आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या घंटागाडीचे लोकार्पण केले। टाटा कंपनी नेहमीच अशा प्रकारचे सहकार्य करत असल्याची माहिती माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य संतोष बैलमारे यांनी यावेळी बोलताना दिली। टाटा कंपनीच्या व्यवस्थापनाचेही बैलमारे यांनी आभार मानले। शुभम पोटे, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथील सामान्य रुग्णालयात अचानकपणे भेट देऊन कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून माहिती घेतली। सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली।
मागील काही दिवसात सामान्य रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकारामुळे हे रुग्णालय चर्चेत आहे. एक महिला कोरोना रुग्णाला स्ट्रेचर आणि व्हीलचेअर अभावी उपचार न मिळाल्याने सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्ड समोर आपले प्राण गमवावे लागले. देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य रुग्णालयात पाहणी करून जिल्हा आरोग्य विभागाला सूचना दिल्या. योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. पनवेल येथील इंडिया बुल्स कोविड सेंटरच्या 14व्या मजल्यावरून पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. संबंधित व्यक्तीचे नाव संतोष पाटील असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याने पत्नीने त्याला गॅलरीत विलगीकरणात ठेवल्याच्या रागातून त्याने पत्नीचा कोयत्याने वार करून खून केला होता. संतोष पाटील कोरोना पॉझिटिव्ह असल्याने पोलिसांनी त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. आपल्या लहान मुलाची भेट करून द्या अशी विनवणी त्याने केली. मात्र मागणी मान्य न केल्याने संतोषने कोविड सेंटरच्या 14व्या मजल्यावरून जीव देण्याचा प्रयत्न केला. मनोज भिंगाडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. अहमदपूर तालुक्यातील किन्नी गावातील विहिरीत धामण जातीचे 2 साप आणि उमरगा येथील पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या रानडुकराच्या पिल्लाला विहिरीतून बाहेर काढून सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. 50 फूट खोल पाणी भरून असलेल्या विहिरीत जवळपास 8 ते 9 फूट लांबीचे 2 धामण जातीचे साप पडले होते. त्यांना काढण्यासाठी दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरून सापाला पकडण्यासाठी 3 तास पर्यंत प्रयत्न करून सर्पमित्रांनी सापाचे प्राण वाचवले. हडोळतीपासून जवळ असलेल्या उमरगा येथील उत्तम ढोंबळे यांच्या शेतातील 50 फूट खोल विहिरीत पाण्याच्या शोधात एक जंगली रानडुकराचे पिल्लू 4 ते 5 दिवसांपासून पडले होते. कुणीच काढण्यासाठी हिम्मत करत नसताना माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्र सिद्धार्थ काळे आणि त्याचा सहकारी वाघमारे यांनी 50 फूट खोल विहिरीत दोरीच्या सहाय्याने उतरून रानडुकराच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काढले. विश्वनाथ हेगणे, संवाद मराठी लाईव्ह, अहमदपूर, लातूर. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.